साहित्य हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्या भावभावना, विचार, आंदोलने, आपल्या जीवनातील घटना, प्रसंग आणि उत्कट क्षण आपल्याला साहित्यातून पुन्हा अनुभवण्यास मिळतात. ही अनुभूती आपल्याला आनंदित करते तर कधी आश्चर्यचकितही करते. आपल्या मनीचे गुज यांना कळले कसे असा प्रश्न आपल्याला पडतो आणि ही कला म्हणजे खरोखरच नक्षत्राचे देणे आहे याची आपल्याला खात्री पटते. साहित्याच्या क्षेत्रात अशी अनेक नक्षत्रे येतात आणि आपल्या लेखन कर्तृत्वाने समाज जीवन घडवतात, पूर्ण समाजालाही बदलवतात आणि त्यांना विचार करायला लावतात. समाज त्यांना कधीही विसरू शकत नाही. त्यांच्याबद्दल आपुलकी, आदर, कृतज्ञता तो सतत व्यक्त करत राहतो. त्यांची कथा, कादंबरी, कविता तो सतत वाचत राहतो. त्यांची पारायणं करत राहतो. त्यांचे बोलणे, विचार ऐकण्यास, त्यांना पाहण्यास तो उत्सुक राहतो. असे एक नक्षत्र म्हणजे ज्येष्ठ मराठी ग्रामीण साहित्यिक डॉक्टर आनंद यादव. गोतावळाकार, झोंबीकार, नटरंगकार अशी समाजात त्यांची ओळख आहे. मराठी ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे ते प्रवर्तक आहेत. या चळवळीच्या माध्यमातून अनेक नवोदित ग्रामीण लेखकांना डॉक्टर आनंद यादव यांनी लिहिते केले. त्यांनी आपल्या साहित्यातून अस्सल ग्रामीण जीवनाचे आणि संस्कृतीचे वास्तव दर्शन पहिल्यांदा समाजाला घडवले. कम्युनिकेशनसाठी ती भाषा वापरली पाहिजे आपण. म्हणून मग शुद्ध बोल, मी गावाला गेलो कारण ते कोकणस्थ ब्राह्मण म्हणायचे मी गावाला गेलो, आम्हाला लोरानुसार द्यावा लागायचा. लक्षात त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांचीच भाषा फक्त शुद्ध मानून देण्यापेक्षा आम्ही बहुजनांची 70-80% लोकांची भाषा जी काही आहे तीच भाषा आम्ही कम्युनिकेशनसाठी साहित्यात वापरली पाहिजे आणि त्या भाषेतच आम्ही आमची साहित्य निर्मिती करू असं मला वाटू लागलं त्या काळात. कारण त्या काळामध्ये ग्रामीण साहित्यिकसुद्धा साहित्य लिहित होते, पण ते डायलॉगच थोडे ग्रामीण भाषेत लिहित होते आणि बाकीचं सगळं निवेदन नागरी भाषेत असं ते लिहित होते. मला वाटत होतं तसं कशाला पाहिजे, आपण सगळं ग्रामीण भाषेतच लिहिलं. भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. मला काय म्हणायचं ते तुला कळलं आणि तुला काय म्हणायचं ते मला कळलं. किती भाषा असते. भाषा म्हणजे कम्युनिकेशन. मग त्यावर लोर अनुस्वार द्या, कवर अनुस्वार द्या. मग मी काम केले तिथं मीवर अनुस्वार, मी काम करतो म्हटलं की तिथं मीवर अनुस्वार नाही. असं तो सगळा प्रकार होता. आणि ब्राह्मणी सगळं शुद्ध लेखनाची कल्पना होती. म्हणून ग्रामीण भाषेत आपण लिहायचं असं हे केलं, निश्चय घेतला, निर्णय घेतला. दादा मला एक विचारायचं होतं आपल्याला. गोतावळ कादंबरी वाचली आणि त्या कादंबरीला त्या काळात म्हणजे साधारण ही कादंबरी 1971 प्रकाशित झाली. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी म्हणून त्याला पुरस्कारही मिळालेला आहे. अनेक समीक्षकांनी ही कादंबरी मराठी कादंबरीला वेगळं वळण देणारी कादंबरी आहे असं सांगितलेले आहे. ते त्यामध्ये असं काय वेगळं पण होतं? वेगळंपण म्हणजे असं की ही कादंबरी 1970च्या आसपास लिहिली गेली. या काळामध्ये जी मराठी कादंबरी प्रसिद्ध होत होती, लिहिली जात होती, ती कादंबरी माणसांवरची ती अशी होती. आणि माझ्या लक्षात आलं की ग्रामीण साहित्यामध्ये सुद्धा त्यावेळच्या की फारसं काही वेगळेपण नाही. भाषेचा एक वेगळेपणा आणि भूमीचा एक वेगळेपणा असला तरी ग्रामीणता म्हणून जी काही आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये किंवा मराठी संस्कृतीमध्ये तिचं काहीच म्हणजे दर्शन आपल्याला साहित्यातून घडत नाही. आणि मी तर एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला असं वाटलं की जेव्हा शेती संस्कृतीमध्ये हळूहळू मोठ ही वस्तू जाऊन हळूहळू इंजिन त्याच्यामध्ये येऊ लागली आणि जशी इंजिनं येऊ लागली
तशी शेती संस्कृती ही बदलू लागली. ती अशी बदलू लागली की त्या शेतकऱ्याची जनावरं कमी होत जाऊ लागली आणि त्यामध्ये यांत्रिकता वाढू लागली. आणि ही यांत्रिकता वाढत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यावेळचं जे जिवंतपण त्या शेतीमध्ये जाणवत होतं ते त्या शेतीमध्ये असलेले जे प्राणी असत हे मात्र नष्ट होत चाललं आहे. आणि सगळी शेती संस्कृती ही अशी कशी चेतनाहीन होत चाललेली आहे. यांत्रिकीकरणाकडे ती वाटचाल करू लागलेली आहे. म्हणून ह्या संस्कृतीचा शेवट आता होतोय की काय असं मला वाटू लागलं. आणि याच्यातून गोतावळा ही कादंबरी मला स्फुरत गेली. हेतू असाच की प्राणीविश्व हे शेतीमध्ये किती महत्त्वाचं आणि माणसाला माणूस भेटावं आणि जो आनंद होतो तसा शेतकरी आणि त्याचे प्राणी हे एकमेकाचे मित्र असत त्या काळामध्ये. ते मैत्र असं आपण म्हणू. ते प्राणी हळूहळू आपण विकू लागल्यामुळं यांत्रिक पद्धती तिथं येऊ लागल्यामुळं हळूहळू त्या शेतीमधला चैतन्याचा जो भाग होता तोच नष्ट होत चाललेला दिसत होता असं एक मला वाटत लागलं. गोतावळ्यामध्ये 1971 मध्ये तुम्ही लिहिलं. होय. त्यातला जो बदल आहे तो आजच्या काळामध्ये प्रकर्षानं दिसत आहे. तशीच एक तुमची दुसरी कादंबरी नटरंग म्हणून आहे. होय. नटरंग कादंबरी आपणास का लिहावी अशी वाटली? याचं कारण बेसिकली असं की मूलतः माणसाला संस्कृती त्याची एक असते. माणसाची संस्कृती म्हणजे काय तर सम्यक कृती. सम्यक म्हणजे उत्तम कृती म्हणजे संस्कृती असा त्याचा अर्थ असतो. आणि हे माणसाला कुठून तरी ते आणावं लागत नाही तर माणसामध्येच ते आहे. म्हणजे माणूस त्याला दाढी येते, डोक्यावरचे केस वाढत असतात, मिश्या येत असतात आणि मुळामध्ये तो उघडा नागडा हे असतो. पण नाही, त्याला आपण धोतर नेसावं, आपण पॅन्ट घालावी म्हणजे जरा बरं दिसेल. मग ते रंगीत असावं, एवढ्या उंचीची असावी, एवढी धारी असावी, एवढी लांब असावी. अशा रीतीनं माणसाला आपल्या शरीराला शोभेल, शरीराला एक प्रकारे आकृष्टता प्राप्त होईल ह्या हेतूनं मनुष्याला नटावं असं वाटतं. आणि हे जे नटणं आहे हे माणसाचं बेसिक आहे, मूलभूत आहे. माणसाला आहे तसं दिसावं असं वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये मूलतः माणसाची नटण्याची प्रेरणा असते. आणि ह्याच्यातून नटरंग ही कादंबरी मी ती लिहित गेलेलं आहे. मला दुसरी एक अशी शंका येते की ही नटरंगचे कथानक आणि त्यामधील पात्र हे कसं काय तुम्हाला सुचलं? मूलतः जे सुचत असतं ते काहीतरी माणसाच्या संस्कृतीच्या सूत्ररूपातून ते सुचत असतं. म्हणजे माणूस हा आहे तसा जगत नाही. कडब्याचा किंवा गवताचा मांडव घालून तो तिथं राहत नाही. तो बंगला बांधतो, निर्णय पडदे तिथं हे करतो, खिडक्या त्याला लावतो. तसंच माणूस अंगावर कपडे म्हणजे नुसतं ते कापड गुंडाळत नाही नुसतं शरीरावर. ही जी एक प्रक्रिया आहे, मूलभूत आपलं जे रूप आहे त्या रूपाला एक वेगळा आकर्षक असा आकार द्यावा आणि ह्या प्रेरणेलाच मी त्यानं नटणं असं म्हणतो. आणि त्या नटाचे नाना रंग दाखवण्याचा प्रयत्न त्या नटरंग ह्या कादंबरीमध्ये मी केलेला आहे. नटरंग ह्या तुमच्या कादंबरीवर एक उत्कृष्टपैकी चित्रपट सुद्धा निघालेला आहे. होय. आणि तो चित्रपट इतका प्रसिद्ध झाला की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचलेला आहे. होय. त्यामुळं त्या कादंबरीला किंवा त्या नटरंग पिक्चरला सौभाग्याचे दिवस आलेले आहेत असं मी मानतो. तरी पण मला दुसरा एक असा प्रश्न विचारायचा होता की नटरंगमध्ये जी पात्र आहे ती कशी पात्र तयार केली तुम्ही? हे पात्र मी तयार केली नाही, मनातून तुमच्या ते सूत्र मी सांगतो की आमचं जे कागलचं घर आहे त्या घराच्या शेजारीच एक वावभर अंतर सोडलं की मातंग समाजाची वस्ती लागते. म्हणजे मांगवाडा, आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं तर मांगवाडा सुरू होतो. आणि त्या पहिल्या घरामध्ये मातंग समाजाच्या आमच्या कागलगावी जो उरूस प्रत्येक वर्षी होत असतो, उरूस म्हणजे उत्सव असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या उत्सवामध्ये निरनिराळी सोंग, निरनिराळे प्रकार करून, निरनिराळ्या कहाण्या सांगून, निरनिराळ्या नृत्य, तमाशा वगैरे म्हणजे लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक गोष्टी त्या काळामध्ये तो उरूस येणार असल्यावर
निरनिराळ्या ठिकाणी सुरू होत असतात. तशीच एक घटना नटरंगच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ती घटना आमच्या त्या शेजारच्या घरामध्ये रोज रात्री भरत असे की तिथं जी तरुण मुलं रात्री गोळा व्हायची, म्हणजे उरूस पुढे 1-2 आठवडं आहे म्हणताना ती मंडळी सगळी मुलं एका जागी होती. आणि मग ते आपण असा एक तमाशा करू किंवा असं एक नाटक आपण करू, त्याला जलसा असंही म्हणायचं ते. आणि त्यातल्या एका दोघांच्या मनामध्ये त्याचं एक कथानक असायचं. आणि मग तो म्हणायचा मी असं म्हणालो, म्हणजे तो स्वतःची भूमिका ठरवून ते बोलत असे की मग तू असं म्हण. म्हणून मग ते जे स्क्रिप्ट त्याच्या मनामध्ये जे होतं ते असं बोलून एकमेकाला सांगून ते स्क्रिप्ट आकाराला येत असे. तिथे काही लिहून लिखित स्वरूपामध्ये येत नसे. आणि असं प्रत्येक वर्षी उरूस जवळ आला की तिथं तो तालमीचा भाग सगळा सुरू होत असे. आणि आमचं घर शेजारीच असल्यामुळं मला रात्रभर झोप यायची नाही, कारण सारखा त्यांचा दंगा टाम 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 धुडोक वगैरे सगळं ते सगळं तिथं जलसा सगळा सुरू व्हायचा. आणि म्हणून मी ही त्यावेळी लहान होतो तसा. आणि मग त्यावेळी मला असं वाटायचं बघू तरी जाऊन कसं काय करतात काय नाही करतात ते. तर तिथं जाऊन मी बसायचो आणि त्या सगळ्या तालमी चाललेल्या आहेत ते मी बघत असे. राजा, तो एक राजा असायचा, पण खाली लंगोटी घालून तो काम करत असायचा. त्यांचं ते मूळ पोशाखातच ती कामं सगळी चाललेली असायची. म्हणजे माणसाच्या वस्तुस्थितीमध्ये जरी कितीही दारिद्र्य असलं, कितीही बकालपणा असला, तरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक नट असतो. म्हणून तो नाटक, तमाशा, जलसा किंवा आणखी काहीतरी असंच संवाद रूपानं सोंग काढणं बिडणं तो करत असतो. आणि त्याचं रूप मला त्या मुलांच्या धडपडीमध्ये दिसून आलं. असं ते चित्र मला मोठं गमतीचं वाटायचं. पण ती सगळी मुलं आपण दरिद्री आहोत, गरीब आहोत, आपल्या अंगावरचा पोशाख काही चांगला नाही, काही नाही, हे सगळं विसरून जाऊन ते जे स्क्रिप्ट त्यांच्या मनामध्ये तयार होत असे, कलावंत मनामधलं ते असे. लक्षात आलं का? आणि त्याच्यातून त्यांची ती नटरंगची ती तमाशा जलशाची ती कथा घडत जाताना मला दिसत होती. मला वाटलं की हे माणसाचं महत्त्वाचं एक कर्म आहे त्याच्या आयुष्यामध्ये. आणि त्याच्यातून ती नटरंग ही कादंबरी मला सुचतली गेली. नटरंग कादंबरीबद्दल आता सुरेख तुम्ही सांगितलेले, कशी पात्र उभारली, पात्रांना कुठून स्फूर्ती मिळाली वगैरे हे सगळं झालं. अतिशय प्रसिद्धीला आलेले तुमची साधारण मला वाटते ते 1992ची कादंबरी झोंबी आहे. आणि त्या काळात तुम्हाला त्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला होता. जेव्हा तुम्हाला हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यावेळी कागल नगरपालिकेमध्ये विक्रमसिंग घाटे यांची सत्ता होती. आणि त्यातून त्यांच्या मनात आलं की बाबा हा कागलचा एक सुपुत्र आहे, इतकी कादंबरी प्रकाशित किंवा इतकी तुल्यबळ झालेली आहे की त्यांचं नाव कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे चाललेलं आहे, तेव्हा आपणही त्यांचा एक सत्कार करावा, नागरिक सत्कार करावा असं त्यांना वाटलं. आणि तसं वाटल्यामुळं कागल नगरपालिकेने तुमचा 1992मध्ये तो एक सत्कार तिथं केलेला आहे. फक्त बोर्ड लिहिला होता की डॉक्टर आनंद यादव यांचा आज त्या झोंबीबद्दल सत्कार आहे. तर जी त्यांनी मांडणी केली होती, इतके पब्लिक जमले होते, सगळे लहानापासून थोरापर्यंत सगळे पब्लिक जमले होते. आणि मग तिथून तुमचा तिथं नागरिक सत्कार झाला. आणि व्याख्यान देण्यासाठी तुम्हाला कागल नगरपालिकेपासून एका जीपमध्ये घालून उंच तुम्हाला उभा केलं होतं. आणि वर हात करून तुम्ही सगळ्यांना नमस्कार करत होता, त्यांचा आदरयुक्त तुम्ही त्यांचा आदर स्वीकारत होता. असे करत करत ही नगरपालिका ही गैबी चौकापर्यंत ही मिरवणूक, भव्य मिरवणूक होती. ती पुढे वाजंत्री वगैरे होते, फटाक्यांचा आवाज येत होता. दूर रस्त्याच्या दुतर्फा अशा माणसांनी भरलेल्या होत्या. आणि मग अशी ही धामधुमीत निघालेली मिरवणूक गैबी चौकामध्ये गेल्यानंतर तुम्ही व्यासपीठावर विराजमान झाला. आणि मग तिथून तुम्ही झोंबी कशी घडली, झोंबीमध्ये काय प्रसंग आले हे सर्वांना तुम्ही सांगितलेलं आहे. त्यावेळी तो गैबी चौक ही माणसाने असा फुलून गेलेला होता. असं मी ते हे सगळं चित्र बघितलेलं आहे. याच्याशिवाय आणखी तुम्हाला काय वाटतं का झोंबीबद्दल? मला आणखी काही वाटत नाही. ते काय होतं तेवढं मी तुम्हाला सांगतो की झोंबी ही जी कादंबरी, झोंबी म्हणजे पराकृतीचा संघर्ष. भट्या झोंब्या खाल्ल्या असं खेडेगावामध्ये म्हणतात. म्हणजे तू किंवा मी असं ते एक मित्राचा संघर्ष असतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये
मला शिक्षणासाठी प्रचंड कष्ट करावे लागले, प्रयत्न करावे लागले. म्हणजे रत्नागिरीसारख्या ठिकाणी माझं शिक्षण काही झालं तरी पूर्ण करायचं म्हणून मी तिकडं गेलेलो होतो. त्यातला मुद्दा असा की झोंबी ही जी आत्मचरित्राची जी कथा आहे ते लवकर पॉप्युलर झालं, लोकप्रिय झालं. आणि त्याच्यातून लोकांच्याही लक्षात आलं की ह्या मुलाला किती संघर्ष करावा लागतो आहे. मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणजे भारत सरकारचा तो पुरस्कार होता त्यावेळी. माझा दिल्ली इथं झोंबीच्या पुरस्कारानिमित्त सत्कार झालेला आहे. आणि लोकांना याचं फार मोठं कौतुक वाटत होतं. आणि त्याच्यातून लोकांनी माझी म्हणजे माझं व्याख्यान त्यांनी ठेवायचं ठरलं. म्हटलं बिलकुल मी सांगेन तुम्हाला कसं काय काय घडलं ते, कारण लोकांच्याही मनात जिज्ञासा निर्माण झाली माझा सत्कार झाल्यामुळं. मला एक तर तुम्हाला आणखीन एक जाता विचारायचं छोटंसं की शिक्षणाबद्दल तुम्ही एक 4 ओळी परवा एकदा म्हणून लागला, मेलो तरी चालेल, पण असं काय नाही मेलो तरी म्हणजे काय, वडील म्हणायचे ऐन परीक्षा जवळ आल्यावर, परीक्षा सुरू झाल्यानंतर सुद्धा आजच्या दिवस नको जाऊ, जाऊ तिकडे ती परीक्षा विषयी आपल्याला काय करायचं नाही, आज शेतात अमुक करायचं आहे, मळ्यात तमुक करायचं आहे आणि राहू तिकडे शाळा, म्हणून वाटेल तेव्हा माझी ते शाळा बंद कर. आणि त्यामुळं माझं एक 4थीतलं वर्ष वाया गेलेलं आहे. मी लहान होतो त्यावेळी. आणि अशा रीतीनं जो संघर्ष होत होता माझ्या मनाशी, त्याला वाचा फोडावी म्हणून मी ती झोंबी ही कादंबरी लिहिलेली आहे की तिची आज म्हणजे 3-4 भाषात भाषांतर झालेत. अशा रीतीनं झोंबीची जी कथा आहे ती घडत गेलेली आहे. आणि त्याच्यातच त्या झोंबीचं जे सूत्र होतं ते सूत्र मला ते सुचलं आणि ते मी मांडलं. ते म्हणजे कोणतं, मेलो तरी मेलो मरण न चुके, मन माझे भुके ध्येयासाठी, काही जरी झालं तर मी शिकणार, असं ते त्यावेळीचे सूत्र. 1990मध्ये यादव यांना झोंबी या आत्मचरित्राबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. झोंबीमध्ये यादव यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी आपलं हे आत्मचरित्र कादंबरी स्वरूपात लिहिलं आहे. झोंबी, नांगरणी, घर भिंती आणि काचवेल ही आपले 4ही आत्मचरित्राचे खंड त्यांनी अशाच कादंबरी स्वरूपात लिहिलेले दिसतात. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाबद्दल समीक्षकांनी त्यांचं खूप कौतुक केलं, त्यांना नावाजलं. आणि रसिक वाचकांनी देखील त्यांची ही आत्मचरित्र आत्मीयतेने वाचलेली आहेत. सध्या झोंबीची 20वी आवृत्ती निघालेली दिसून येते. प्रवरानगरच्या विखे पाटील पुरस्कार यांनी झोंबीसाठी यादव यांना चांदीच्या रथाची प्रतिमा भेट दिलेली आहे. या पुस्तकाचं जर कव्हर पाहिलं तर भोवताली सगळं अंधार आहे आणि इथं देवळीमध्ये दिवा आहे. हा दिवा म्हणजे अंधाराने वेढलेल्या परिस्थितीमध्ये हा एकुलता एक दिवा इथं मिणमिणता राहिलेला आहे. माझ्या घरामध्ये मी एकुलता एक शिकलेला मुलगा, माझे आई वडील हे शेतकरी, कष्ट करून पोट भरणारे अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या हट्टानं म्हणा किंवा आग्रहामुळं किंवा महत्त्वाकांक्षेमुळं मी MA PhD झालो. आणि इतकी वर्ष मला माझ्या घरच्या सगळ्या भावंडांनी, आईवडिलांनी मला सांभाळलं. त्याचं एक प्रतीक म्हणून हे चित्र काढलेलं आहे. तुमच्या ह्या कार्यामध्ये आईची भूमिका काय होती आणि तुमच्याबरोबर तुमच्या आईंचं पण सत्कार झाला. होय. आणि त्या गैबी चौकातही सत्कार झाला. त्या मातेला काय वाटलं असेल किंवा त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? जरा त्या मातेला म्हणजे 4 शब्दात सांगता येणार नाही, पण ते सूत्र असं होतं की वडिलांचा प्रचंड विरोध आणि मी लहान विद्यार्थी आणि केव्हाही त्या लहान मुलावर माऊलीचा जीव असतो. आणि तसं माझं जे काही हाल करत होते वडील, आणि मी येणार नाही म्हणून सांगितलं तर दान न करून लाट घालायचे आणि ते पायतळणा सकट असायचे, दणका द्यायचे, थोबाडात मारायचे, असं ते सगळं व्हायचं. आणि माझ्या आईला, आई हे वेगळं एक दैवतच असतं, लक्षात आलं का? आईला ते हे असंही व्हायचं आणि ती हळूच हे करून मला त्यांच्या त्या मारा खालून काढून घेत असे. म्हणजे एका बाजूला
आई माझ्या बाजूला होती, पण ती वडिलांना अगदी काय चालता हो म्हणून काही विरोध करू शकत नव्हती, कारण ते बाई माणूस असते शेवटी. त्यावेळी आईनं सुद्धा वाटलं होतं होय की या पदाला माझा मुलगा जाईल, होय किंवा हे माझं गाव सत्कार करेल असं आईच्या स्वप्नात सुद्धा कधी नसावं. नाही. आणि हा सत्कार किंवा हा सत्कार सोहळा बघताना आईला सगळं असं भरून आलं होतं. होय. आणि मग तिला वाटायचं की आता माझ्या जन्माचं सार्थक झालं, आता मला देवानं केव्हाही घेऊन जावं असं आई आता बोलली. अगदी बरोबर आहे. एकदम अडाणी माणूस भावनाशील असतं, त्याला विचार कोणता, विकार कोणता, भावना कोणती, संवेदना कोणती, काय करतात जे मनात येईल ते सगळं बोलायचं असतं. आता आईचा विषय निघालाच आहे, तर मला तुमचे मायलेकर हे खंडकाव्य आठवलं. होय. शिकून परत आलेला मुलगा आणि त्याची अडाणी आई याच्यातला हा संवाद आहे. होय. तो तुम्ही थोडासा म्हणून दाखवाल का? ती दीर्घ कविता किंवा खंडकाव्य ज्याला म्हणतो तशा स्वरूपाचं हे काव्य आहे. त्यातलेच काही तुम्हाला उतारे मी म्हणून दाखवेन. ठीक आहे, चालेल. वस्तुस्थिती अशी आहे, घरातून कुणालाही न सांगता मी परगावी शिकायला गेलो आणि मी त्यांना येणार, मी लवकरच येणार म्हणून त्यांना ती माहिती मी पत्रातून कळवत असे. आणि कॉलेजचं पहिलं वर्ष पूर्ण झाल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर मी इकडं आलो आणि आईला भेटलो. मी रस्त्यानं म्हणजे आमचं घर जिथं आहे त्या घराच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आई दारात बसली होती सहज काहीतरी करत तिथे, आणि तिला मी तिथून येताना असा दिसलो आणि तिने उद्गार काढले, आला ग सोना माझा. म्हणजे आईची भावना कशी असते, आणि त्यावेळी जे आईच्या मनामध्ये भावना निर्माण झालेल्या होत्या आणि आईच्या भावना ऐकून मला जे काही वाटत होतं, माझ्या ज्या काही प्रतिक्रिया होत होत्या त्या सगळ्या मायलेकरं या खंडकाव्यामध्ये मी व्यक्त केलेल्या आहेत. आला ग सोना माझा, आला ग सोना माझा, हो गो वाटवर बघ, भुकेवल्या धरती पायी, धावे पावसाळी ढग, धावे पावसाळी ढग. चांद सूर्य जणू आला एकाएकी ग रातीत, चांद सूर्य जणू आला एकाएकी ग रातीत, कसं कोंभारलं झाडं तांबूळ कोरड्या मातीत, तांबूळ कोरड्या मातीत. माझं गेलं तर पाखरू, माझं गेलं तर पाखरू लांब अटक्या वनात, आलं परतून आज वळखीच्या ग रानात, वळखीच्या ग रानात. माझ्या वासरा तू येर ठेव अंबऱ्यात पाय, तुझ्या पावटण्या पायी त्याला पुजून ठेवलाय, त्याला पुजून ठेवलाय. असे आईनं मी त्या रत्नागिरीला शिकायला गेलो होतो, तिथून परीक्षा देऊन परत आल्यानंतर आईनं माझं जे स्वागत केलं त्याच्यावरचे तिचे हे उद्गार ह्याच्यामध्ये मी व्यक्त केलेले आहेत. आणि मग पुढे ही माझी जी दीर्घ कविता आहे त्या कवितेमध्ये ह्या मायलेकरांचाच संवाद आहे. आपलं मूल इतके वर्षभर तो दूर जाणं अडाणी आईला सहन करणं अशक्य असतं. अशावेळी ती आई त्या मुलाला म्हणते, तो घरात आल्यानंतर, केला जतन तुला मी, कळी जशी उंबराची. उंबराची कळी ही दुर्मिळ असते, उंबराची फुलं ही दुर्मिळ असतात आणि म्हणून ती उंबराच्या कळीची उपमा मला देते आणि म्हणते, केला जतन तुला मी कळी जशी उंबराची, तुझ्या दौलतीनं मला दया आली त्या कुबेराची. म्हणजे मी पहिला मुलगा माझ्या घरातला, आणि म्हणून ती आई म्हणते, तुझ्या दौलतीनं म्हणजे तू जन्माला आल्यामुळं त्याची जी दौलत मला मिळाली त्यामुळं तुझ्या दौलतीनं मला दया आली त्या कुबेराची. पहिल्यापणापासनं आई माझा नाचार संसार, नाही गावात आसरा नाही रानात शिवार, घरी वक्ताला नाही दाणा घरी वक्ताला नाही अन्न, तेनी पुरीवलं तरी डोहाळ भिकशा मागून डोहाळ भिकश. म्हणजे तुझ्यासाठी जे डोहाळे मला लागले होते ते त्यांनी भिक्षा मागून म्हणजे माझ्या नवऱ्याने ते पुरवलेले आहेत
असं ती म्हणते. आईला मुलगा काय म्हणतोय ते पहा. लक्षात आलं? तो म्हणतो की आई तू असं मानू नको, तुमची स्वप्नही अशी छोटी छोटी असतात आणि त्याच्या पलीकडं आम्हाला जावं लागतं आणि मोठी स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला इकडं हे सोडावं लागतं, असं त्या मुलाला म्हणायचं आहे. मन तुमची इवली त्यात उलीसी स्वप्न, त्यात उलीसी स्वप्न, उल्याशाचं वाटी मंदी, उल उलसच अन्न, उल उलसच अन्न, पर दिसल आभाळ मला चौकटी बाहेर, पर दिसल आभाळ मला चौकटी बाहेर, दाही दिशांच्या कवेत निळा अफाट सागर, दाही दिशांच्या कवेत निळा अफाट सागर, मला दिसल पंडित ग्रंथोग्रंथी हसणार, ग्रंथालयाच्या कपाटी एका रांगेत बसणार, व्यास वाल्मिकी ज्ञानोबा बुद्ध कबीर तुकोबा, आगरकर रानडे फुले शाहू गांधी बाबा. मला जी स्वप्न त्या कपाटामध्ये दिसली, ती कपाटातली स्वप्न म्हणजे जे ग्रंथ जे होते ते मोठ्या मोठ्या महान व्यक्तींच्या जीवनावरचे, त्यांच्या चरित्रावरचे ते ग्रंथ होते आणि तसं आपणाला व्हावं असं वाटत होतं, म्हणून मी तुला सोडून गेलेलो आहे, असं त्या मुलाला म्हणायचं आहे. आईला असं वाटायला लागलं की आता तुला मी सोडणार नाही, आता तू पुन्हा जाऊ तुला देणार नाही तेवढ्या लांब तू शिकायला गेलेला, तू आता इथंच राहा काय ते. तर मुलगा म्हणतो नाही आई, मी सगळं शिक्षण पूर्ण केले, झालं शिक्षण पुरं आता, झालं शिक्षण पुरं आता माझे मायेची माऊली, झालं शिक्षण पुरे आता माझे मायेची माऊली, तरी तुझ्या नशिबात नाही माझी ग सावली. कारण तो शिकून नोकरीला लागणार आहे, तो काय घरातच थांबणार नाही, म्हणून तो तिला म्हणतो तरी तुझ्या नशिबात नाही माझी ग सावली, माझी तुला सावली मिळणार नाही, तुला जवळ मी सतत 24 तास काही इथून पुढे मी असणार नाही, असं तो म्हणतो. अंधाराच्या खोलीमध्ये पाय बांधलेले पक्षी, अंधाराच्या खोलीमध्ये पाय बांधलेले पक्षी, कशी काढावी बाहेर चौकटीला सांग नक्षी, कशी काढावी बाहेर चौकटीला सांग नक्षी, कान फोडावा तोडावा आधी जुनाट अंधार, कान चांदाच्या कोरीला यावी कुऱ्हाडीची धार, असं तो मुलगा आईला म्हणतो. तो म्हणतो की तू असा आहेस, तू माझ्या चंद्रासारखा आहेस, माझा तू पिल्यासारखा आहेस वगैरे असं म्हणतो. तर तो मुलगा म्हणतो की आई तुझं हे सगळं खरं आहे, तुझी माया मला खरी होते, पण मला आता मी शिकलो आहे, पूर्ण शिक्षण केलेलं आहे, मी आता तुझ्याजवळ जन्मभर राहू शकणार नाही, कारण मला नोकरी करायची आहे, मला शिक्षण घेतलेलं आहे ते सगळ्या घरादारासाठी नोकरी करून घरादाराला सुखाचे दिवस यावेत, म्हणून मी तुझ्यापासून हळूहळू थोडे दिवस असा दूरच राहणार आहे आणि ह्या वास्तवाला तू सामोरं जायला शिकलं पाहिजे. तुला तशी तुझी मुलं तुझ्यापासून दूर नाहीत, अधूनमधून येत राहतील, पण कायमचा मी तुझ्याजवळ राहू शकणार नाही, असं त्याला त्या कवितेमध्ये शेवटी सुचवायचं. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोल्हापूर नगरीचा उल्लेख होतो. कोल्हापूरच्या मातीत अनेक कलावंत घडले. साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजही या कोल्हापूरच्या मातीतीलच. मराठीतील एक प्रतिभावंत साहित्यिक डॉक्टर आनंद यादव हे याच परिसरातील. त्यांचं कागल हे गाव कोल्हापूरपासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर वसले आहे. कागल हे शाहू महाराजांच्या जहागिरीचं गाव. शाहू महाराज हा अतिशय मनानं श्रीमंत राजा आणि जनतेसाठी रयतेसाठी खूप काही करू पाहणारा असा तो राजा होता. त्यामुळं कागलला अतिशय व्यवस्थित आणि सुखदायक असं जीवन तिथं अनुभवायला येतं. आठवड्यातून 2 बाजार होतात आणि त्या बाजारला आसपासच्या खेड्यातली माणसंसुद्धा भाजीपाला माळवं बिळवं
घेऊन विक्री खरेदीसाठी येत असतात. कागलला अनेक देवळं आहेत, देवदेवता आहेत. त्या देवदेवतांच्या जत्रा, त्यांचे उत्सव वर्षभर अधूनमधून होत असतात. त्या देवळांच्याबद्दल सुद्धा आसपासच्या गावांमध्ये एक प्रकारची जागरूकता आहे आणि त्या देवळांचे अनेक भक्त, जत्रा, त्यांचे सण उत्सव, गैबीचा पीर लोक म्हणतात की गैबी म्हणजे गहिनीनाथ वगैरे, आणि लोक श्रद्धेपोटी इथं येतात. मुसलमान लोक त्याची जोपासना करतात. आणि याच्या पाठीमागं पूर्वी एक तालीम होती. त्या तालमीत मी माझं लहानपण बरंचसं म्हणजे वयाच्या जवळ 12-14व्या वर्षापर्यंत तिथं तालमीत कुस्त्या केलेल्या आहेत. आणि त्यातली आठवण म्हणजे त्यावेळी लहानपणी माझ्या घरात जी वडिलांनी सोन्याची पेटी बांधलेली होती ती तिथं तुटून कुठंतरी पडली आणि भरपूर मार खाल्ला मी. त्याने ते माती बघितली चाळून इकडून तिकडून ती काही सापडली नाही. तेव्हापासून माझी कुस्ती बंद झाली. मुद्दा असा की कुठं काय होतं ते, आणि ह्या गहिनीनाथावर संबंध कागलच्या आसपासच्या ज्या छोट्या गावांची फार मोठी श्रद्धा आहे. म्हणून हे कागलचं दैवत म्हणून ओळखलं जातं. आणि तालुक्याचा गाव तिथं काही कमी पडत नाही. कागल हे गाव स्वयंसिद्ध, त्याच्यासाठी पोटाला आणायला ह्या गावाला गेला त्या गावाला गेला असं नाही. उलट आसपासच्या खेड्यातले लोक जे काही त्या खेड्यापाड्यात पिकतं ते धान्य विकायला, त्यातल्या वस्तू विकायला, खरेदीला ते येत असतात. ते वडिलांचीच घर आहे. म्हणजे वडिलांच्या वडिलांनी ते बांधलेलं आहे बरं का. आणि तिथे आम्ही जे ते घर बांधलेलं आहे तिथं काय आमचं नुसतं एकट्याचंच घर नाही. आमच्या वडिलांचे जे वडील होते म्हणजे माझे आजोबा, त्यांच्या वडिलांनी तिथं घर बांधायला सुरुवात केली. आणि त्यांना 7-8 मुलगे होते. तेव्हा ते सगळे जकाते त्यावेळचे ती सगळी आमचीच वस्ती आहे सगळी तिथे. म्हणजे आमच्या घराच्या शेजारी उजवीकडे 2 घरं. आणि तुला घर आठवते का ते एक बघ असं समोर आमचं घर आणि घरातून बाजूला का असा एक बोळ असायचा. तिथं ते सगळी आमचीच घरं तिकडच्या बाजूला. आमची म्हणजे आमची नव्हे, जकात सगळे तुमची चुलत आते भावंड. असेच होते. घरावर दुसरा वरची माडी जी चढवली ती मी बांधली. तुम्ही बांधली? मी बांधली म्हणजे मी मदत करायला मदत केली. त्यांना ती बांधायला मदत केली. कारण पुढे मी हायस्कूलला वगैरे हे अभ्यास करायला म्हणून मला ती निवांतपणा जरा 12 भावंड आम्ही. मग ते पुन्हा आणि जुना काळ बघ. आईला 2 भाऊ, त्या दोन्ही भावांची लग्न झालेली, त्यांची पोरं बाळ वगैरे, वडिलांचे पै पाहुणे ह्या गावाहून त्या गावाहून यायचा, सगळा बाजार भरायचा. त्यामुळे मला अभ्यासाला तिथं काही निवांतपणा मिळायचा नाही. म्हणून मी त्या माडीची कल्पना वडिलांच्या समोर मांडली. ते मला बसायला, अभ्यासाला, काहीतरी आपलं धान्य बिन्य वरती ठेवायला बरं पडेल. तिथं अभ्यास करत होतो. निवांतपणा असायचा. मुख्य म्हणजे काय, बाकीचं सामान पडलेलं असायचं, शेतीचं सामान. पण अभ्यास म्हणजे तुम्ही सुट्टीवर आल्यानंतर वगैरे वाचन? नाही, त्यावेळी इथंच करतो. हा 60ला केली ही माडी? नाही, हो 1960ला केली. बरोबर. काय मला आठवतंय म्हणजे ती घोंगडी वगैरे आम्ही हाताळली होती ना, तुम्ही गादी टाकून इथे तक्क्यात ठेवला होता. तिथं ते डॉक्टर घाडगे बसले होते.
बर ते आले होते. हां हां कीर्तीचे आजोबा आले होते. ही ती तिकडली आली होती मंडळी आणि तिथं जनरल बैठक झाली आणि तो विधी होऊन गेला. असं बर मला काय आता आठवत नाही त्यातलं. पहिले कार्यक्रमाचे ते घटक ह्याचे म्हणायचे. बर आणि हे तुम्हीच घातलं ना नंतर. होय. हां असं आहे की या तुळया तशाच म्हणजे तशाच होत्या तर दुसरा मधला नव्हता. नंतर आणि पहिला तो कार्यक्रम ह्याच्यावर झाला तो दादांच्यासारखा ते माझ्या कधीच मी लिंक ठेवलेलं आहे तसं. अच्छा अच्छा. ते मला तिथून कळवत होतं. म्हणजे मला कधी तुम्ही शाळेत घातल्यापासून 5वी पर्यंत 4थी 5वी पर्यंत काय आठवत नाही कारण का एवढा संघर्ष नव्हता तुमच्या. होय होय पुढं संघर्ष मला गेल्यानंतर जो संघर्ष द्यायला लागला तो वेगळा. बरोबर आहे. तेवढाच आठवतो. खरं आहे ते. वडिलांनी काय केलं वडिलांनी मादीचं घर म्हणजे हे घर मोठ्या माणसाचं घर असं त्याला वाटायचं. म्हणून मग ते एवढं बांधलं आणि पैसे संपले. फळी घालायला पैसे नाहीत तसंच मोकळं डोला घर होतं. आणि माझ्याकडे पण शिडी होती. होय शिडी इथनं लावून इथे यायचे आणि पैसे ठेवून जायचे असा सगळा प्रकार होता. खिडकी आहे ना ती. हा कसं काय खिडकी जण कपाट आहे ते कपाट आहे हां पैशाची खिडकी म्हटल्यानंतर कोणतरी यायचं आणि अन्नाला मार खायला लागायचा. कारण नसतं. पुस्तक असतील इकडे अरे ते तिथे काय इकडे येतो इकडे त्याच्याबद्दल सांगितलं ते पण बरेच वर्ष बघतो मी. हा कड ते मोठंच कड आहे ते मोठ्याचं कड आहे. कुठलं हां मी जे दादा होय होय मोठीचं दौलत म्हणून मी लिहिलेलं आहे. बरं बरं त्यात ह्याचे वर्णन आहे. तर लोकांनी म्हणजे नुकताच मला सुटला होता. मोठ गेली आणि फक्त त्याचं कडे आठवून राहिलेलं आहे. फासा बिसा सगळ्याच्या होते पत्र होते का नाही. मोठ गेली म्हणजे अडकून ठेवली होती वापर नाही त्यामुळे ते कातडं हे होऊन गेलं निरुपयोगी. त्याचे फक्त आता कोळवाच्या फासा बिसा म्हणतो ना आपण त्या गेल्या मुडीत कारण ते सगळी जावा काढू का नाही असू दे आणि ते मोठंच कड म्हणतात त्याला. मोठंची पागणं हा शब्द बरोबर म्हणजे मोठ आणि त्याला बांधायचं जे चमड्याचं वादी असते त्याला पागण म्हणतात. ती त्याला होती स्वच्छ करून आपण ते जे कडा आहे तिथं त्या 2 रिंगा आहेत ना अशा तिथं एक अशी एवढी कुंडी घालतात लाकडी आणि त्याला नाडा बांधतात आणि तो वर चाकावरून असा पहिले ओढत असतात असं सगळं असतं. सांगतो घेतला मोठी मुलगी वडिलां म्हणजे माझी सगळ्यात मोठी बहीण अनसूया. अनुसया नाही अनसूया. हां अनसूया म्हणजे प्रेमळ अशा अर्थाने शब्द येतो. हंसाबाईनंतर शेवंतानंतर मी आनंदानंतर हिराबाई नंतर शिवाजी नंतर धोंडूबाई आप्पा नंतर लक्ष्मी बरोबर आहे. लक्ष्मी नंतर हंसा आणि सुंदराचंद्रा त्या जावळ्या आहेत त्या धोंडूबाई नंतरच्या आहेत. सुंदराबाई चंद्रबाई आवळ्या जावळ्या असं ते. त्यानंतर दौलत आहे. शेवटी दौलत आहे.
यादव यांचा हा पूर्ण परिवार, त्यांची ज्येष्ठ कन्या स्वाती, पुत्र आशुतोष यादव, सूनबाई निवेदिता, आशुतोष आणि निवेदिता यांची मुलं मधुरा आणि त्यांची मधली कन्या कीर्ती यांची मुलं सतेज आणि हर्षवर्धन. हॅपी बर्थडे. हां घ्या. हां आनंद यादव यांच्या सूनबाई निवेदिता हिचा वाढदिवस सगळेजण साजरा करीत आहेत. यादव यांचे जावई मिलिंद मुळीक हे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रतिभावंत जलरंग चित्रकार म्हणून परिचित आहेत. माऊली या कादंबरीस परिमल पुरस्कार प्राप्त झाला आहे. माऊली ही कादंबरी यादव यांनी त्यांच्या घरातल्या मांजरींवर लिहिलेली कादंबरी आहे. त्यांच्या घरी एकेकाळी 6 मांजरी होत्या. या माऊलीची अर्पण पत्रिका देखील पाहण्यासारखी आहे. ची स्वाती, कीर्ती, आशुतोष या माझ्या पिल्लांच्या माऊलीस. आनंद. जो फोटो आहे माझा आणि स्मिताचा, तो लग्नानंतर लवकरच काढलेला फोटो आहे. माझा जन्म मुरगुड गावी झालेला आहे, कोल्हापूर जिल्ह्यात मुरगुड गावी. वडील डॉक्टर होते आणि त्यांच्या बदली होत होत्या सगळीकडे. खानदेशमध्ये गेलो होतो, कर्नाटकमध्ये होतो आणि मग नंतर
कर्नाटक महाराष्ट्र झाल्यानंतर आम्हाला खानदेशमध्ये आणि खानदेशवरून एकदम मग कोयना नगर तिथून वडील रिटायर झाले. थोडे दिवस मी हॉस्टेलवर होते कारण पुण्यामध्ये जागा मिळत नव्हती. मग नंतर एकदम जागा मिळाली. बाहेरून परीक्षा दिल्या हां आणि मॅट्रिक झाले आणि त्याच्यानंतर मग परत कॉलेजला जाऊन BA झाले आणि मग B.Ed झाले. मी नोकरीला हिरे हायस्कूलला होते आणि हिरे हायस्कूलमध्ये 30 वर्ष नोकरी केली आणि मग रिटायर झाले. आनंद यादव यांची ही सासूरवाडी आणि स्मिताताई यांचे हे माहेर कागलमध्येच आहे. शाहू हायस्कूलमध्ये आणि हिंदूराव घाटगे विद्या मंदिरामध्ये. तर मग हिंदूराव घाटगे विद्या मंदिरात कितवीपर्यंत तुम्ही शिकला? नाही, हिंदूराव घाटगे विद्या मंदिर ही प्राथमिक शाळा आहे, म्हणजे 7वीपर्यंत. त्याला जुन्या भाषेत मुलकीपर्यंत असं म्हणतात. मग हिंदूराव घाटगे विद्या मंदिरात तुम्ही 7वीपर्यंत शिकलो आणि तिथली काही एखादी आठवण आहे का लक्षात? म्हणजे त्या हायस्कूलमध्ये माझ्या कलागुणाला भरपूर वाव मिळत गेला. म्हणजे एक व्हायचं माझं की मी काही फार स्कॉलर हुशार विद्यार्थी असा नव्हतो, पण बऱ्यापैकी होतो. 7वीला तिथं सेंटरला पहिला आलो, 4थीला पास झालो त्यावेळी पहिला आलो होतो. म्हणजे अशा रीतीनं काहीतरी कौतुक व्हायचं. मग कुठल्या तरी स्पर्धामध्ये भाग घ्यायचा, त्याच्यात पहिला दुसरा आलेलो. मी स्काउटमध्ये त्या मुलांचे हे ड्रिल घेणे म्हणतात ते लक्षात आलं का? म्हणजे एक मोहरकेपण करण्यामध्ये एक आनंद होता त्या काळामध्ये. त्या ह्याच्यामुळं एक प्रकारचा मला माझ्या शिक्षणाबद्दल, शाळेबद्दल आणि आपण शिकू पास होऊ याबद्दल एक प्रकारचा माझ्या नकळत माझ्या मनामध्ये एक आत्मविश्वास आलेला होता. म्हणजे युक्त्या प्रयुक्त्या करायचो. 19चा पाढा असेल तर 20 40 आणि 9 63 40 आणि 63 असं काढत जायचो. मास्तर म्हणजे पोरग्याचं डोसं काय विचित्र वेगळंच आहे म्हणून ते हे करायचे. मुलांची गणित तपासायला लावायचे. त्यामुळं एक शाळेबद्दल एक प्रेम मला मिळत होतं. स्काउटमध्ये निराळ्या प्रकारची नाटकं, नकला, ग्रुप, त्यांचं मोहरकेपण वगैरे असं शाळेत मला ते मिळायचं. म्हणजे त्यामुळे एक शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल एक मला प्रेम होतं. मग मुलकीपासून पुढे हायस्कूल आहे ते शाहू हायस्कूल. शाहू हायस्कूलमध्ये SSC पर्यंत मी शिकलो. हां, तर ह्या हायस्कूलमध्ये माझं 8वी ते SSC पर्यंत माझं इथे शिक्षण झालं. आणि 8वीला असताना, 8वीला विशेषतः लहान होतो 7वी, तर वडील नेहमी मला मोर सुटल्याशिवाय मला वेगळं एकच द्यायची नाहीत. आणि बाळवडी तिथला तो मला आमच्या ताब्यात तिथं होता. त्यामुळं इथं येईपर्यंत उशीर व्हायचा. ही शाळा तर अगोदर सुरू व्हायची आणि मग तास इथं सुरू व्हायचा ह्या वर्गात 8वीचा. लक्षात आलं का? म्हणून मी बरंचसं माझं ऐकणं शिक्षकाचं ते ह्या इथून इथंच बाग, टेबल, खुर्ची सगळं तिथंच आहे. ते लक्षात आलं का? तर तिथं ते शिकवायचे तिथून आणि ते जे काय म्हणतात ते इथं बसून मला ऐकायला यायचं. म्हणजे मी इथं असा उभा राहायचो आणि इथं ऐकायचं आणि सगळे हे नोट्स काढणं म्हणतो ना, त्या इथं बसूनच त्यांच्याशी. कारण पहिले 2 तास फार महत्त्वाचे असायचे इंग्रजीचे आणि
आणखी कुठला आता मला आठवत नाही, पण इंग्रजीचा तास पहिला असायचा, त्यामुळे ते महत्त्वाचे तास असायचे. तर हे अशा रीतीनं ते 8वी मी पार केलं. आणि वडिलांचं म्हणणं की आज हे करायचं आहे, राहूच शाळा, आज ते करायचं आहे, राहू दे शाळा. वडील हे एकदम ठार अडाणी आणि शिक्षण का हे नाही, त्यांना काय सेन्सच नसायचा. अडाणी पोरगं ते राहू तिकडे परीक्षा सुद्धा राहू दे म्हणायची. कामाचे दिवस आहेत, काय करायचे, परीक्षा जाऊ तिकडे. जाऊ नको शाळेला म्हणून सांगितलं असताना सुद्धा मी शाळेला गेलो होतो, कारण परीक्षा जवळ आलेली होती. आणि मग त्यांनी मला शाळेतून बोलावून घेऊन नंतर दुपारी ते रस्त्यातच मला लाथेनं मारत होते, असे उचलत होते. आणि तिकडून आपल्या घरून कचेरीत चाललेले कारभारी असा एक शब्द आहे, त्या गावचे ते मुख्य असतात, ते त्यांचे शिपाई असं ते चाललेले होते. त्यांनी एक दिवस हे केलं वडिलांना शाळेत, या कचेरीत. आम्ही इथून आला दिवस सगळे विचार उठले, मुलगा शाळा शिकतो, तू शेतातली कामं कोणी करायची, तू करायची म्हणाले. तुला जर ती निवत नसतील मुलांना शाळेत तसं काढून ह्याचं, तर मुलगा जर हे हुशार असेल, तुझा जातो म्हणत असेल तर शिकू दे, तू शिकला की तुझ्या घरादाराचं कल्याण होईल. मग हे काय तू चाललंस, रस्त्यात मुलाला मारतोस, तुला काय वाटत नाही, असं करून त्यांना खूप उद्यम दिला. तेव्हापासून वडिलांनी मला मारायचं बंद केलं. ह्या गोष्टी कधीच्या 7वीच्या. पण शिक्षकांनीच माझं खरं शिक्षण केलं. मी घरातून निघूनच गेलो. तिथल्या गल्लीतल्या लोकांना माहिती होतं, म्हणून मग तिथल्या लोकांनी वर्गणी काढून रत्नागिरीला मला पाठवून दिलं होतं. आणि मी 1 वर्ष आलोच नाही. कुठं गेलो, काय गेलो, पत्ताच लागला नाही. तेव्हा कुठं त्या घरात सगळ्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही. वडील आपल्या मनाप्रमाणे जे वागवत होते ते काही खरं नाही, पोरगा हातातून सुटल म्हणून आईनं अगदी हंबरडा फोडला होता. माहितीच नाही काही तर काय. प्राचार्य यद भावे रत्नागिरीच्या कॉलेजचे प्राचार्य, ते इंग्रजीचे प्रोफेसर आणि प्राचार्य होते. ते म्हणाले प्रवेश फी तुला भरावी लागेल. तिथल्या लोकांनी मला पट्टी काढून वर्गणी काढून पाठवलेलं आहे. आत्ता काही माझ्याजवळ पैसे तेवढे नाहीत, तोपर्यंत माझी ही कवितेची वही तुमच्याकडे गहाण असू द्या. मला ती जीव की प्राण आहे. आणि मला ही माहिती नव्हती की ते पण कवी आहेत ते. मग त्या कविता माझ्या वाचल्यानंतर त्यांचं एक माझ्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली. आणि तिथं पुलं सासूरवाडीला विश्रांतीसाठी आलेले होते. पुलं शेजारी राहत होते. आणि मग ते गप्पा बिप्पा मारल्या संध्याकाळी जमायचे एका जागी. ती वही यद भावे यांनी पुलंना वाचायला दिली होती. हे सगळे ग्रामीण बाज बीज आणि पुलं तुला माहिती नाही, त्या काळात सिनेमात काम करत होते. पण ग्रामीण भाषा बोलण्यात नंबर 1 असतात. त्यामुळं माझ्या ग्रामीण कविता त्यांच्यामुळे एक आपुलकी निर्माण झाली. आणि मग त्यांनी मला मग स्वतंत्रपणे प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले, बाळ तुझी ही कविता मला फेर करून दे. मी म्हटलं नको, मला वही घ्यायला पैसे जास्त बोलायचं नाही, मला माहिती झाले तू कुठला काय कसा. त्यांनी पैसे दिले होते वही घ्यायला. कागलला त्यांची आत्या होती पुलांची, त्यामुळं कागलला एकदा 2दा आलेले, कोल्हापूर माहिती असलेलं आहे. ते म्हणजे कोकणातली मुलं इकडे देशावर शिकायला जातात आणि तू त्या देशावर नाही इकडं. आणि कागलसारख्या ठिकाणी म्हणाले शिक्षणाची व्यवस्था आहे सगळी, मग तू इकडे कसा काय आलास मला म्हणून पुलांनी विचारलं. त्यावेळी त्यांना मी ती सगळी परिस्थिती सांगितली. त्यातून त्यांच्याबद्दल मला आणि माझ्याबद्दल त्यांना एक आपुलकी निर्माण झाली. कोल्हापूरमधील हा भवानी मंडपाचा परिसर, या परिसरात यादव यांचे मित्र आणि प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे अजब पुस्तकालय आहे. आनंद यादव माझे जवळचे मित्र आहेत.
आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून एकत्र आहोत. आज जो मी काही मेहता पब्लिशिंग हाऊस या नावाने उभा आहे त्याचं संपूर्ण 100% श्रेय आनंद यादवांना जातं. कारण आनंद यादवांच्यामुळे मी पुण्यात आलो आणि याचं सगळं कारण यादवानी आपलं पहिलं पुस्तक माळावरची मैना हे पुस्तक मला द्यायचं कबूल केलं आणि त्यामुळे मी पुण्यात प्रकाशन सुरू केलं. आजपर्यंत त्यांची 33 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली आहेत. त्यापैकी झोंबी पुस्तकाच्या 20 आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि झोंबीला जवळजवळ 8 ते 10 पुरस्कार मिळालेले आहेत. झोंबी हे आमचं अभिमानास्पद प्रकाशन आहे. याचं कारण ते त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे, मारवाडी संमेलनाचा पुरस्कार मिळाला आहे, असे अनेक पुरस्कार या झोंबी पुस्तकाला मिळाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं आमच्या प्रकाशनाचं हे पहिलंच पुस्तक आहे आणि याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. मित्र नुसताच मित्र नाही, गाईड, फिलॉसॉफर तर आहेतच. त्या व्यतिरिक्त त्यांनी मला आज जे अनेक मोठे लेखक आहेत त्यांची पहिली पुस्तकं मिळवून दिली आहेत. उदाहरणार्थ नागनाथ कोतापल्ले, सदानंद देशमुख, वासुदेव मुलाटे अशी अनेक नावं घेता येतील. उत्तम बंडू तुपे अशी बरीच नावं आपण घेऊ शकतो. मध्ये 2-3 वर्ष मी आलेलो नव्हतो इथे. होय होय. पण आज आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पूर्वीच्या तुलनेत इथं दुप्पट तिप्पट पुस्तकं भरलेली दिसत आहेत. म्हणजे अनेक लेखकांना तुम्ही बोलावलंय का पुस्तकं खपत नाही असा प्रश्न पडलाय. लिहिणारे जास्त झालेत. जास्त झालेत दिसत आहे. फार आनंद झाला. एकदम नाना प्रकारची पुस्तकं एखादा तुम्ही मांडलेली आहेत आणि मेहता पब्लिशिंग हे जरी ते माझे मित्र आहेत म्हणून मी त्या मेहता पब्लिशिंगबद्दल मी बोलतोय असं नव्हे, तर मेहता पब्लिशिंग हाऊस हे नुसतं कोल्हापुरातच नव्हे तर पुण्यामध्ये सुद्धा अग्रगामी असं प्रकाशन आहे. साहित्याचं प्रकाशन, पुस्तकांचं प्रकाशन, नाना प्रकारचे उपक्रम त्यांनी या साहित्याच्या क्षेत्रामध्ये, पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये चालवलेले आहेत, केलेले आहेत. आणि अशा रीतीनं अलीकडचं असूनसुद्धा म्हणजे अनेक जुनी प्रकाशनं मराठीमध्ये आहेत, पण त्या जुन्या प्रकाशनांना जी प्रतिष्ठा आहे त्याच्यापेक्षा विशेष प्रतिष्ठा मेहतांनी नंतर येऊन साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपली प्रकाशनं प्रकाशित करून ती प्रतिष्ठा मिळवलेली आहे. म्हणून मेहता पब्लिशिंग हाऊस हे प्रकाशन नुसतं कोल्हापुरातच नव्हे तर पुण्यामध्ये सुद्धा प्रकाशन क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं प्रकाशन म्हणून मानलं जातं. दिनांक 30 नोव्हेंबर 2015 रोजी आनंद यादव यांनी 81व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या साहित्याचे रसिक वाचक आणि चाम्स ग्रुपचे संस्थापक श्री लक्ष्मीकांत पाचारने यांनी यादव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित केला. यादव यांची ग्रंथतुला करण्यात आली आणि हे ग्रंथ पारधी व आदिवासी समाजासाठी कार्य करणारे गिरीश प्रभुणे यांच्या चिंचवड येथील आश्रमशाळेला देण्यात आले.